रामकृष्ण हरी. माझं नाव अथर्व दीपक चव्हाण आणि आज मी तुम्हाला तबला कसा शिकावा त्याचे सांप्रदायिक चाली हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिली आपण तबलाचं बेसिक सुरुवात. तर बघा, तबलामध्ये पहिलं अक्षर म्हणजे ना. तर कसा वाजवायचं बघा. हे बोट इथं असं ठेवायचं, ह्या बोटाला इथं टच नेऊ द्यायचं आणि हे जे बोट आहे इथं स्ट्राईक करायचं. तर बघून घ्या. या अक्षराला ना किंवा ता असे म्हणतात. पुढचं अक्षर म्हणजे हे इथं. तर याला घ घा घे असं नाव लिहिलेलं आहे. तर बघा, हे जे दोन बोट आहे ह्या दोन बोटांना मागे ओढायचं. याच्यानंतर याच्यावरच अक्षर आहे गे. तर बघा, गे. यामधलं एक कोणतंही बोट घ्यायचं आणि जे बोट तुम्हाला सोयीस्कर वाटतं ते बोट घ्यायचं आणि त्या बोटाने असा स्वर काढायचा एकच बोटाने, गे गे. तर बघा, पुढचं अक्षर आहे तिट. तर तिट कसं वाजायचं बघून घ्या. तर तिट अक्षर असं वाजवतात. तर तिरकिट कसं वाजवायचं बघा. याच्यावर थांब द्यायची आणि तर ती र की असं अक्षर द्यायचं. ती र. तर हे आपलं बेसिक होतं. आपण काही थोडे बोल बघून घेऊ. तर सुरुवातचे जे बोल आहे ते एक सोपा बोल आहे, ना दिन धिन ना. तर बघा, ना आणि धिन. धिन मध्ये ह्या बोटाची जी इतका भाग आहे, ह्या बोटाचा इतका भाग आहे, ह्या बोटाला मधल्या मैदानावर स्ट्राईक करायचं. तर बघून घ्या. धिन 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 धिन. धिनचा स्वर जो आहे तो खुल्ला म्हणजे एकदम ओपन निघाला पाहिजे सगळी. तर असा धिनचा स्वर सुद्धा ओपन निघाला पाहिजे. तर बघून घ्या. ना धिन धिन ना. तर धिन साठी हे अक्षर आणि हे अक्षर सोबत वाजायचं, जसं की ना धिन धिन ना, ना धिन धिन ना. तर त्याचं मोठं वर्जन आहे, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, धा धिन धिन धा. याला त्रिताल असे म्हणतो, जो की सर्वात सोपा ताल आहे, सर्वात मोठा ताल आहे आणि तबला सर्वात महत्वपूर्ण ताल सुद्धा मानला जातो. तर बघा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा. तर हे होतं. तर धन्यवाद. तर पुढच्या वेळेस भेटू. रामकृष्ण.